आलो होतं आणि वेळ संपली. तर आज मी पुन्हा हे घेतीये पहिल्यापासून. कोणाचा संवाद आहे? ओंकार तू सांग, कोण कोण याच्यात बोलतंय? हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो रिनिया, आवाज येतोय? हो मिस, येतोय. हा, मग तू सांग बरं, याच्यात कोण कोण दोन पात्र आहेत? रंजनिका, वसंत सेना आणि अगं ते झालं बाळा, ते आता तिसरं चाललंय आपलं, आठवतंय का? शक्र. बर आठवत नाही हो तर मिस, हो. मीच घेते बघ. शक्र म्हणजे इंद्र आणि कर्ण, आपण म्हणतो ना दानशूर कर्ण, तो कर्ण. कळलं? या दोघांचं संभाषण चाललेलं आहे आणि हे नेहमी खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे. 5-6 ओळी येतात त्याच्यात. हा, आता नीट ऐका परत. ततः प्रविशती याचक रूपेण शक्रः, then enters Indra in the form of beggar. कळलं? याचक रूपाने, बेगरच्या रूपाने शक्र म्हणजे इंद्र प्रवेश करतो. ततः म्हणजे देन, नंतर. आता हे नेपथ्य आहे, स्टेजवर चाललेलं आहे, त्यामुळे असं म्हणतायत. आता शक्र, कर्णम उपगम्य, कर्णाजवळ जाऊन. आणि शक्र म्हणजे कोण? इंद्र. कर्णाजवळ जाऊन, गोइंग टू नियर कर्ण. भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे. ओ कर्ण, भो म्हणजे महोदय, ओ अशा अर्थाने, महाशय. ओ कर्ण महत्तराम भिक्षाम व्याचे, मला खूप मोठी भिक्षा पाहिजे. आय वॉन्ट बिग आर्म्स, ALMS, आर्म्स. कळलं? म्हणजे मला फार मोठी भिक्षा पाहिजे. आय सीक अ ग्रेटर आर्म्स, आय सीक अ ग्रेटर आर्म्स. बघा मग कर्ण काय म्हणतोय बघा, दृढ प्रीतोस्मी भगवन. भगवन म्हणजे लॉर्ड. आता तो बेगर जरी असला तरी इंद्राची पद्धत अशी आहे की दुसऱ्याला आनंदाने, म्हणजे लॉर्ड म्हटले त्यांनी बघा. अतिथी जो येतो, दारात येणारा प्रत्येक देवच असतो. लॉर्ड, आय एम हॅपी, दृढ प्रीत अस्मी, मला खूप आनंद झालाय. एषः अहम नमस्कारोमी, आय बो डाऊन टू यू, मी हा आपल्याला नमस्कार करतो. मग आता शक्र बघा, शक्र काय म्हणतोय? आत्मगतम म्हणजे स्वतःशी, हिमसेल्फ. आता बघ, तो स्वतः नमस्कार केल्यावर आशीर्वाद द्यायला लागतो ना, म्हणून तो काय म्हणतोय बघा, किम नव खलवम, खलवहम म्हणजे खलू प्लस अहम. किम न खलू अहम वदामी, खरोखर मी काय बोलावं? कळलं? यदि दीर्घायु भवेत इति वदेयम, दीर्घायु भवेत. जर मी म्हटलं लॉंग लिव्ड, जर खूप काळ जग, दीर्घायू, तुला खूप आयुष्य लाभू दे, असे जर म्हटले, यदि म्हणजे जर, वदेयम म्हटलं, दीर्घायू भवेत, आणि तो मग मोठा आयुष्य त्याला लाभेल. यदि न वदेयम मूढ इति माम परिभवती, आणि मी जर बोललो नाही असं, तर मूढ, मूर्ख असं माझी संभावना होईल, मला मूर्ख असं लोक म्हणतील. तस्मात उभयम परिहृत्य किम न खलू भाषे, म्हणून, तस्मात म्हणून, उभयम दोन्ही सोडून, परिहृत्य दोन्हीही सोडून,
खरोखर मी काय बोलावं बरं? किम न खलु भाषे, काय बरं बोलावं? भवतु, ओके. दृष्टम, बघू, बघता येईल पुढे. दृष्टम, उघडपणे. पाहूया काय होतंय ते. भवतु, दृष्टम. आणि मग प्रकाशम, आता उघडपणे. हे सगळे त्याच्या मनातले विचार आहेत, इंद्राच्या मनातले विचार. पण तो आता काय म्हणतोय? उघडपणे. भो कर्ण, आता तो आशीर्वाद बघा काय देतोय. भो कर्ण, सूर्य इव, चंद्र इव, हिमवान इव, सागर इव, तिष्ठतु ते यशः. अरे कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमवान म्हणजे हिमालयाप्रमाणे आणि समुद्राप्रमाणे तुझी कीर्ती, युअर फेम, कळलं? तिष्ठतु, तुझी कीर्ती पसरू दे. लक्षात आलंय? आता दीर्घायू हा आशीर्वाद देता आला नाही, म्हणून त्याने त्याला तो आशीर्वाद दिलाय. हे कर्णा, सूर्याप्रमाणे, चंद्राप्रमाणे, हिमालयाप्रमाणे, सागराप्रमाणे तुझी कीर्ती पसरू दे. आता कर्ण काय म्हणतोय याच्यावर बघा खाली. भगवन किम नोक्तम दीर्घायु भवेतिति. लॉर्ड, वाय डोंट यू से लॉंग लिव्ह. तुम्ही असं का बरं न म्हटलं नाही की दीर्घायू हो. अथवा यद उक्तम तदेव शोभनम. और अथवा म्हणजे किंवा यद उक्तम, जे तुम्ही बोललात तेच चांगलं आहे. इट इज राईट. व्हॉट डू यू टोल्ड, इट इज राईट. कारण यतः हतेषु देहेषु गुणाः धरन्ते. कारण हतेषु, हत म्हणजे मरणे, देह मरतो, कळलं? शरीर मरतं, पण गुणाः धरन्ते, गुण मात्र कायम राहतात. कळलं? माणूस मेला तरी त्याचे गुण मात्र कायम राहतात. भगवन किम इच्छसी. लॉर्ड, व्हॉट डू यू वॉन्ट. किम अहम ददामी. आता मी काय देऊ तुम्हाला. कारण त्याला माहितीये की आपल्या दारात आलेला जो अतिथी आहे तो काहीतरी मागायला आलाय. आणि म्हणून पहिल्यांदाच शक्र म्हणाला होता इंद्र की महत्तराम, आता परत बोलतोय बघा शक्र, महत्तराम भिक्षाम याचे, आय सीक ग्रेटर आर्म्स. मला खूप मोठी भिक्षा पाहिजे. आता कर्ण काय म्हणतोय बघा. कर्ण म्हणतोय महत्तराम भिक्षाम भवते प्रदासे. भवते म्हणजे आपल्याला, आपल्याला मी खूप मोठी भिक्षा देतो. बघा, गो सहस्त्रम ददामी. गो म्हणजे गाई, काऊज. सहस्त्रम 1000, 1000 गाई देतो. कळलं? काऊज, 1000 cows. I shall give you 1000 cows. आता शक्र काय म्हणतोय बघा. गो सहस्त्रम इति, काय 1000 गाई. आश्चर्याने प्रश्नचिन्ह केले बघा. मुहूर्तम क्षीरम पिबामी. मुहूर्त एक क्षणभर, क्षीरम दूध पेईन. कळलं? क्षीरम म्हणजे दूध. काय क्षणभर दूध पिन. नेच्छामी, कर्ण नेच्छामी. आय डोंट वॉन्ट, कर्ण. कळलं? कर्णा मला नको, न इच्छामी, आय डू नॉट वॉन्ट. मग आता कर्ण म्हणतोय किम नेच्छती भवन. काय लॉर्डला हे नकोय, भवान आपणाला हे नकोय. मग काय देऊ बघा.
अपर्याप्तम कनकम दास्यामी. अपर्याप्तम अनलिमिटेड, मोजता न येण्याजोगे सोनं. कनकम म्हणजे काय? सोनं देईन. तुम्हाला मोजता अनलिमिटेड गोल्ड आय शॅल गिव्ह यू. आता शक्र म्हणतोय गृहीत्वा गच्छामी, काय घेऊन जाऊ. गृहीत्वा घेऊन जाणार. नेच्छामी कर्ण, नेच्छामी आय डू नॉट वॉन्ट. कर्ण आय डू नॉट वॉन्ट. मग आता बघा कर्ण म्हणतोय तेनही जित्वा पृथ्वीम ददामी. बघा नाही ते नाही, मग तुम्हाला मी आता पृथ्वी जिंकून देऊ का. कॉन्करिंग द अर्थ आय शॅल गिव्ह यू. कळलं. पृथ्वी सगळं जग जिंकून तुम्हाला देतो. शक्र म्हणतोय इंद्र पृथिव्याम किम करिष्यामी. बघा पृथ्वीचं काय करू. व्हॉट शॅल आय डू विथ अर्थ. नेच्छामी कर्ण नेच्छामी. नको इंद्रा नको मला. सॉरी इंद्रा नाही, कर्णा नको मला. अथवा मत्शिरो ददामी. अथवा मत्शिरो ददामी. मत्शिरो मत शिर. अथवा और किंवा माझं मस्तक देतो. कळलं. माझं मस्तक डोकं मी आपल्याला कापून देतो. मग शक्र काय म्हणतोय अविहा. अविहा म्हणजे शेम शेम, लाज वाटली त्याला. असं आपण मागतोय त्याची लाज वाटली. तो काय म्हणतोय अविहा अविहा, नको नको. कळलं. आता त्याच्या पुढचं जे आहे ते माझं इथे पान वर सरत नाही. मी माझ्या पुस्तकात बघून वाचते. तुमच्याकडे आहेत ना पुस्तकं. बघा मग. अविहा अविहा नो नो, शेम शेम. मग आता कर्ण काय म्हणतोय बघा खालच्या ओळी. न भेतव्यम. न भेतव्यम म्हणजे काय. यू शुड नॉट बी अफ्रेड. यू शुड नॉट बी अफ्रेड. हा बाजू खाली. हा अन्यदपि श्रूयताम म्हणजे अन्यदपि श्रूयताम, दुसरं पण ऐका. लिसन टू समथिंग एल्स. कळलं. दुसरं ऐका. घाबरू नका घाबरू नका. दुसरं ऐका. अंगैहि सहैव जनितम कवचम कुंडलाभ्याम सह ददामी. कळलं. अंगैहि सहितम सहैव जनितम कवचम. कवचम म्हणजे आर्मर, म्हणजे अंगाला जोडून असलेली कवच आणि कुंडल. कळलं. हे इयरिंग्स, आर्मर अँड इयरिंग्स आय शॅल गिव्ह यू म्हणजे अंगाबरोबर असलेली कवच कुंडल. आर्मर अलॉंग विथ द इयरिंग्स which were produced along with the limbs. अंगैहि सहैव असणार मी तुम्हाला देतो. आणि मग इंद्र काय म्हणाला. आनंदाने सहर्षम हॅपीली ददातू ददातू गिव मी. कारण बघा तो ज्या कामासाठी आला होता, इंद्राला कवच आणि कुंडलच हवी होती. कारण नाही तर कर्णाला युद्धामध्ये अर्जुनाला मारता आलं नसतं. अर्जुन कर्णाला मारू शकला नसता. आणि म्हणून कर्णाची कवच आणि कुंडल काढून घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून ते काय म्हणाले की ददातू ददातू, द्या द्या लवकर. त्याच्यासाठीच तो आला होता. लक्षात आलं. हे अतिशय सोपं आहे. सगळ्यांना कळलं नीट. हॅलो
ओंकार, हॅलो. मिस. हा, हे तिन्ही भाग कळले नीट? बघा, आता मी तुम्हाला काय विचारते, ऋतुजा किंवा प्रचिती, मला सांगा तुम्ही, तुम्हाला याचं भाषांतर लिहून हवंय का? हॅलो हॅलो. मिस नको. नक्की ना? तुम्हाला लिहिता येईल? अगदी सोपं सोपं आहे बघा. हो मिस. हा, हे लिहा आणि ज्यांना येणार नाही त्यांनी मला फोन करून सांगा. तुम्हाला आता सगळ्यांबरोबर बोलायला काही वाटत असेल तर. क्लेटस, तुला कळलं का मी काय शिकवलं ते? हो हो हा, मग आता हो. हे बघ, याच्यावर फक्त काय येणार आहे, हे भाषांतर. कळलं? आणि मग हो, हो. हा, 4 मार्काला येणार. मग हा जो तुम्ही तयार करून ठेवलं, हे तिन्ही भाग कळते? मग हा, मग आता याच्यावर आपण पूर्णविराम देऊया. पुढचा धडा घ्यायला सुरुवात करू. बोला, ऐकू नाही येते? हॅलो. येतोय. हा, सगळ्यांना कुणाला काही शंका आहे याच्यात? हॅलो, कोणतं वाक्य कळलं नाही? काय पुन्हा हवंय? आत्ता बोला. हॅलो, अनिशा रणदिवे. हॅलो अनिशा. हो हा मॅडम. हा, कळतंय ना सगळं? अगदी सोपं आहे बघ. हा, आता आता आपण याच्या पुढचा धडा घ्यायचाच आहे, पण त्याच्या आधी ते वाच, दिश, ते सगळे शब्द पाठ करताय ना तुम्ही? मला पाठांतर म्हणून घेता येत नाहीये, तरी सुद्धा मला असं वाटतंय एक दिवस आपण नुसतं पाठांतर घेऊया का बघा. राजन शब्द पाठ झाला? हॅलो, सगळ्यांचा पाठ झाला राजन शब्द? श्रेया मुकणे. हॅलो, हो मिस. पाठ झाला ना राजन? मग आता राजन बघा, त्याच्या पुढे आणखीन 2-3 शब्द आहेत, ते सगळे पाठ करून टाकायचे. हा, आता त्याच्या पुढचा धडा जो आहे वाचन प्रशंसा, तोही धडा जो आहे ना, आता बघा प्रश्न रचना कशी असते. जर तुम्ही 9वीचा जर पेपर पाहिला, क्वेश्चन पेपर, तर त्याप्रमाणेच 10वीची पण प्रश्न रचना असते. तर आता गद्याला म्हणजे प्रोज मध्ये हे 4 मार्काला येतं. 3 उतारे आहेत ना आता आपण घेतले ते. आणि अजून एक धडा आहे नदी सुक्तम. कळलं? तो नदी सुक्तम आणि हे 3, एवढं 4 केलंय आपण की हे 4 मार्क आपल्याला अगदी इझिली मिळतातच. आता पद्याच्या बाबतीत जे आहे म्हणजे पोएट्री, पोएट्री मध्ये आता पुढचा जो धडा आहे बघा, पुढच्याच पानावर आहे, वाचन प्रशंसा. तो जो आहे तो कविता आहे, कळते? आणि ती कविता पोएट्री जी आहे ती सुद्धा नुसतं त्याच्यावर ट्रान्सलेट इंटू इंग्लिश माध्यम भाषया अनुवादम कुरुतो. अनिशा, तुला मराठीमध्ये आणि बाकीच्यांना इंग्लिशमध्ये फक्त अर्थ लिहायचा आहे आणि एका श्लोकाला 2 मार्क असणार आहेत. किती सोपं आहे बघा. हे पाठांतराला नाही. शिरते डोक्यात? हॅलो. मग आता बघा आपण वाचन प्रशंसा. आता तुम्हाला नावावरून कळलं का हो काय आहे हे? वाचन म्हणजे काय? रीडिंग. आणि प्रशंसा म्हणजे काय? प्रेज्ड. प्रेज्ड ऑफ रीडिंग. वाचनाची प्रशंसा.
आपण म्हणतो ना वाचाल तर वाचाल, आपण मराठीत म्हणतो ना. मग वाचाल तर वाचाल म्हणजे काय की वाचन प्रशंसा, वाचन रीडिंग इज इसेन्शियल. रीडिंगमुळे काय काय फायदे होतात. आता बघा, त्यांनी पहिल्या जे आपण आहे प्रस्तावना ती आपण वाचूया हं. कारण वाचन प्रशंसा अब्दुल कलाम महोदय, चित्रावरून तुम्हाला ओळखू येत आहेत ना. तर त्यांनी बघा, त्यांचा वाढदिवस जो आहे 15 ऑक्टोबरला, तो वाचन दिन म्हणून साजरा करतात. कळते. मग आपण आधी प्रस्तावना वाचूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय मिसाईल मॅन इति विरुदेन ख्यातः. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे जे आहेत मिसाईल मॅन नावाने ते प्रसिद्ध आहेत. हे तुम्हाला खरं माहिती आहे. तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थम नैके यत्नाः कृताः. त्यांनी आपल्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास, प्रोग्रेस होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 15 ऑक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते. 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस, बर्थडे आहे त्यांचा. त्या दिवशी 15 ऑक्टोबर त्या दिवशी वाचन प्रेरणा दिन म्हणून तो साजरा केला जातो. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वाचनेन मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति इत्यादयः विषयाः पद्ये अस्मिन् वर्णिताः अस्ति. बघा, विविध वेगवेगळे ग्रंथ, लघु ग्रंथ म्हणजे छोटी पुस्तकं, वृत्तपत्र, न्यूजपेपर यांच्या रीडिंग बाय दीज मनुष्ये के गुणाः विकसिताः भवन्ति. माणसामध्ये कोणते गुण विकास पावतात, प्रोग्रेस होतो, ह्या विषयी या पद्यामध्ये म्हणजे ह्या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. कळलं तुम्हाला? पूर्वपीठिका लक्षात आली. आता आपण म्हणजे एक 5-7 मिनिटं आहेत, तर हे आपण मला असं वाटतंय पुढच्या तासाला सुरू करूया. पण आता आपण बघा, हा नाही तर बघा, आता एक पहिला श्लोक होईल, अजून 5 मिनिटं आहेत. बघा, शीलम सद्गुण संपत्ती ज्ञानम विज्ञानमेव च उत्साहो वर्धते येन वाचनम तद्हितावहम. बघा, वाचनम तद्हितावहम, दॅट रीडिंग इज बेनिफिशियल. ते वाचन हितकारक आहे. कोणतं? येन. शीलम काय काय वाढतं बघा त्याच्या. शीलम सद्गुण संपत्ती. शीलम म्हणजे काय? कॅरेक्टर. सद्गुण संपत्ती म्हणजे वेल्थ इन द फॉर्म ऑफ व्हर्च्यूज. वेल्थ, संपत्ती म्हणजे वेल्थ in form of virtues. ज्ञानम, knowledge.
विज्ञानम एव च. विज्ञानम म्हणजे सायन्स. आणि काय च म्हणजे आणि. उत्साहो वर्धते. इन्क्रीजिंग उत्साहो एन्थोझियाझम. दॅट रीडिंग इज बेनिफिशियल. परत एकदा बघा. दॅट रीडिंग इज बेनिफिशियल विच बाय किंवा शीलम कॅरेक्टर wealth in form of virtues, knowledge, science, and enthusiasm increased. That reading is beneficial. म्हणजे बघा परत एकदा. Reading is beneficial which enhances character, wealth in form of virtues, knowledge, science, and enthusiasm. ज्यांना लिहायचंय त्यांनी लिहून घेतलं तरी चालेल. हं, लिहिताय का? हॅलो प्रचिती, लिहितेस का? हॅलो हॅलो प्रचिती, आवाज. हा, मग लिहून घ्या पाहिजे तर, म्हणजे मग, कारण हे 4 मार्काला येणार. रीडिंग इज बेनिफिशियल. लिहा. विच एनहान्सेस कॅरेक्टर, कॉमा करायचा, वेल्थ इन फॉर्म ऑफ व्हर्च्यूज. वेल्थ इन फॉर्म ऑफ व्हर्च्यूज. पुन्हा कॉमा. नॉलेज, सायन्स, अँड एन्थुझियाझम. लक्षात राहील. अनिशा, तुझ्यासाठी मराठीतून बघ. शीलम म्हणजे वागणूक. कळलं? चांगले गुण असलेली संपत्ती. ज्ञान, सायन्स, आणि ज्यामुळे उत्साह वाढतो ते वाचन हितकारक आहे. कळलं? लक्षात आलं? आता बघा, अगदी एखादा मिनिटच आहे, तर मला कोणीतरी राजन शब्द म्हणून दाखवाल का बघा. कारण आता दुसरा सुरू केला की आपली वेळ संपणार. हॅलो क्लेटस, तू म्हणतो राजन शब्द. हॅलो हा, बोल बरं. हा, आम्ही ऐकतो सगळे. अनम्यूट कर आणि बोल. आवाज नीट येत नाहीये. आवाज वळा. राजनऊ. बरोबर. अरे अरे अरे, आवाज नीट येत नाहीये बाळा. राजा जनऊ. अरे अरे, नाही नाही, नीट नाही बोलतो पण. अरे त्या यांनी ना माईकने आवाज असा ब्रेक होतोय आहे ना, त्यामुळे आता काय करू, मीच बोलून दाखवू का मग आता. रिनिया, तू बोलशील का मग? हो मिस. हा, बोल बरं. हे बघ, हिचा आवाज आहे का? हा. राजानः प्रथमा, राजानौ राज्ञः द्वितीया, राज्ञा राज्याभिः तृतीया, राज्ञी राज्यभ्यः चतुर्थी, राज्ञः राज्यभ्यः पंचमी, राज्ञां षष्ठी, राज्ञोः राजसु सप्तमी. हे राजन, हे राजनौ,
हे राजनः संबोधनम. राजानः आहे हा, राजनः नाही बाळा, राजानः. हा, ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करा. क्लेटस, तू बोलत होता चांगलं, पण ना ते तू ब्रेकिंग येत होतं रे. हा, त्या या नेटचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. हा, ते बाबांना सांगून नीट करून घे, म्हणजे तुला नीट बोलता येईल. बघ, परत एकदा बोलतोयस का? बोल बरं. हा, बोल. राजा 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 राजनौ राजान प्रथमा राजानं राजनौ राज्ञः द्वितीया राजाभ्यां राजभिः तृतीया राजाभ्यां राजभ्यः चतुर्थी राज्याभ्यां राज्यभ्यः पंचमी राण्यः राण्यां षष्ठी